स्टार्टर मारला आणि हळूहळू क्लच सोडायला लागलो. तर क्लच पटकन सुटायला लागलाय, गाडी बंद पडायला लागल्या. तर ठीक आहे, परत क्लच दाबला, परत स्टार्टर मारलो. पहिल्या गेअरमध्ये आहे गाडी ओकेमध्ये. परत एकदा क्लच सोडलो, परत गाडी बंद पडली. दिसलं, बघितला, कळलं काय चुकलं? मी सांगतो. तुम्ही तुमच्या मित्राबरोबर, मैत्रिणीबरोबर किंवा ग्रुप बरोबर किंवा फॅमिली बरोबर बाहेर कुठेतरी फिरायला जाता. ओके, गेल्यानंतर ते काय करतात, तुम्ही आपले नौके ड्रायव्हर असतात, ते तुमच्या हातात गाडी देतात, चालू कर. ओके, आता चालू केल्यानंतर तुम्ही काय करता, गाडीत बसता, क्लच दाबता, स्टार्टर मारता. इथंपर्यंत ओके. स्टार्टर मारल्यानंतर क्लच सोडता. क्लच सोडल्यानंतर गाडी बंद पडते. तो तुमच्याकडे बघतो, तुम्ही त्याच्याकडे बघता. ओके, परत क्लच दाबता, परत स्टार्टर मारता, गाडी चालू करता, परत क्लच सोडता, परत गाडी बंद पडते. परत तो तुमच्याकडे बघतो, परत तुम्ही त्याच्याकडे बघता. असं एक 4 वेळा होतं. 5व्यांदा तो काय म्हणतो, उतर. कळलं काय गाडी चालवता येते, कुठं चुकलं कळलं. पिकअप. गाडीत ज्यावेळी तुम्ही बसता, तुम्ही ज्यावेळी ट्रॉफिक मध्ये वगैरे जाता किंवा ट्रॉफिक सोडून द्या, गाडी स्टार्ट ज्यावेळी करता पार्किंग मधून बाहेर काढण्यासाठी, तेव्हा स्टार्टर मारल्यानंतर गाडी पुढेच जात नाही, बंद पडते गाडी तुमच्याकडून. का बंद पडते? कारण तुम्हाला पिकअप जमत नाही. ओके, आता पिकअप नेमकं कसं करायचं असतं हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे. तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं धनश्री ड्रायव्हिंग स्कूल सांगलीमध्ये. तर आज आपण शिकणार आहे गाडी स्टार्ट केल्यानंतर गाडीचं पिकअप कशा पद्धतीने करायचं. पिकअप म्हणजे गाडी उठवायची कशी. ओके, तर हा व्हिडिओ आपण स्टार्ट करूया. तर हा आहे ऍक्सिलेटर, हा आहे ब्रेक, हा आहे क्लच, ABC. ओके, तर आता क्लच कशा पद्धतीने सोडायचा हे मी तुम्हाला सांगतो. हे करण्यापूर्वी एक गोष्ट ध्यानात ठेवा, आपला राईटवाला पाय आहे हा कंपल्सरी ब्रेकवरतीच ठेवायचा आपल्याला, राईटवाल्या पायाचा अंगठा. ओके, मी आता तात्पुरतं मागे ठेवतो, तुम्हाला व्हिडिओ मधून क्लिअर दिसावं यासाठी. ठीक आहे, आता हा क्लच आहे. क्लचवर पाय कशा पद्धतीने ठेवायचा, सगळ्यात पहिला म्हणजे पंजा ठेवायचा आहे. इथपर्यंत क्लिअर आहे. ओके, आता मी क्लच प्रेस करतोय. ओके, क्लच प्रेस केलं, गाडी स्टार्ट केली. गाडी स्टार्ट केल्यानंतर काय करायचं आहे, क्लच सोडायचा आहे. तो सोडताना असा सोडून द्यायचा नाहीये. जर तुम्ही पटकन क्लच सोडाल तेवढ्या वेळा गाडी बंद पडेल. त्यासाठी काय करायचं आहे, हा क्लच दाबलेला आहे, तर मुंगीच्या पावलाने मी क्लच रिलीज करतोय, एकदम सावकाश. ठीक आहे, अशा पद्धतीने क्लच रिलीज करायला लागलोय मी. आता एका पॉइंटला आल्यानंतर बरोबर गाडी पिकअप घेते. पिकअप घेते म्हणजे काय, थोडीशी जर्क मारते आणि गाडी पुढे जायचा प्रयत्न करते. फर्स्ट गिअरमध्ये असेल तर पुढे जायचा प्रयत्न करेल, रिव्हर्स गिअर असेल तर मागे यायचा प्रयत्न करेल. बरोबर त्या पिकअप पॉइंटला आलं की क्लच कॉन्स्टंट तसाच ठेवायचा. कॉन्स्टंट म्हणजे ना क्लच आत दाबायचा आहे ना क्लच बाहेर सोडायचा आहे. बरोबर पिकअप पॉइंटला, आता हा क्लच दाबलेला आहे, बरोबर पिकअप पॉइंट, समजा हा पिकअप पॉइंट आहे, तर इथं क्लच आपला स्टॉप झाला पाहिजे कॉन्स्टंट 3 ते 4 सेकंद. लक्षात घ्या, परत एकदा सांगतो. हा क्लच पूर्ण दाबलेला आहे, आता पिकअप करतोय मी. बरोबर, पिकअप करताना बरोबर आता गाडी पुढे जाणार आहे. गाडी थोडी व्हायब्रेट व्हायला लागल्या. ओके, ह्या पॉइंटला बरोबर गाडी पुढे चालल्या बघा. बरोबर मी क्लच काय केलाय, कॉन्स्टंट तसाच ठेवलाय, ना क्लच आत दाबलाय ना क्लच बाहेर सोडलाय. ह्या पॉइंटला काय करायचं, क्लच कॉन्स्टंट तसाच ठेवायचा. गाडी ऑटोमॅटिक 2-4 पावलं पुढे गेली, एक 10 पावलं गाडीनं गती घेतली गाडीनं की हळूहळू क्लच पूर्ण रिलीज करून टाकायचा. फर्स्ट गिअर असो अथवा रिव्हर्स गिअर असो. लक्षात आलं मी काय म्हणलं, क्लच दाबलेला आहे, कॉन्स्टंट पिकअप पॉईंट पर्यंत आणायचं, पिकअप पॉईंटला क्लच कॉन्स्टंट तसाच ठेवायचा. इथंपर्यंत क्लिअर आहे. ही झाली पिकअप घेण्याची पहिली पद्धत. ही घेताना कंपल्सरी तुमचा राईटवाला पाय ब्रेकवरतीच पाहिजे. क्लिअर आहे. तर ही झाली पिकअप घेण्याची पहिली पद्धत. कंजेस्टेड एरियामध्ये जर तुम्ही असाल, म्हणजे पार्किंग झोनमध्ये असाल किंवा अगदी गर्दीच्या ठिकाणी असाल, तर अशा वेळी हीच पद्धत वापरायची. आपला राईटवाला पाय कंपल्सरी ब्रेकवरती पाहिजे, हळूहळू क्लच रिलीज करायचा आहे. अशा पद्धतीने गाडीचा क्लच पिकअप घेईल. ओके, गाडी पिकअप घेईल आणि गाडी हळूहळू पुढे जायला लागेल. कॉन्स्टंट तसाच ठेवायचा आहे. आता दुसरी पद्धत शिकवतो तुम्हाला पिकअप करण्याची. ओके, तर दुसऱ्या पद्धतीमध्ये काय करायचं आहे, हा ॲक्सिलेटर आहे, ब्रेक आहे, क्लच आहे. ओके, दुसऱ्या पद्धतीमध्ये काय करायचं आहे, राईटवाला पाय ॲक्सिलेटरवर ठेवायचा आहे, फक्त ठेवायचा आहे. ॲक्सिलेटर द्यायचं नाही अजून सुद्धा. ठीक आहे, नेहमीप्रमाणे क्लच दाबायचा आहे, गाडी स्टार्ट करायची आहे. स्टार्ट केल्यानंतर सेम मगासारखंच हळूहळू पिकअप पॉईंटला क्लच आणून ठेवायचा आणि बरोबर क्लच पिकअप पॉईंटला आला की ॲक्सिलेटर द्यायला चालू करायचं. लक्षात येते. थोडक्यात इकडून क्लच रिलीज करायचा आहे, इकडून ॲक्सिलेटर प्रेस करायचा आहे. या दोन्ही गोष्टी एकसाथ झाल्या पाहिजे तुमच्याकडून. परत एकदा बघा, ॲक्सिलेटर देतोय, त्याच पॉईंटला क्लच रिलीज करतोय किंवा क्लच रिलीज करतोय, त्याच पॉईंटला ॲक्सिलेटर देतोय. ही झाली पिकअप करण्याची दुसरी पद्धत.
तर ही झाली पिकअप करण्याची पद्धत. आता पिकअप केलं म्हणजे सगळं आलं असं नाही आहे ना. ठीक आहे, आपण आता पार्किंग झोन मधून गाडी बाहेर काढायची आहे किंवा नेमकं मगाशी ज्या पॉईंटला तुम्ही थांबलेला तिथून आपल्याला गाडी पुढे न्यायची आहे. त्या पॉईंटला अचानक कोणीतरी समोर येतं, परत आपल्याला क्लच दाबावा लागतो, परत ब्रेक दाबावा लागतो. ठीक आहे, तर ह्या केसमध्ये काय करायचं आहे, आपल्याला कंटिन्यू पिकअप घेत राहावं लागते. म्हणजे काय करायचं, किंवा कंटिन्यू गाडी थोडी थोडी पुढे नेत राहायची आहे. ती कशा पद्धतीने न्यायची आहे हे पहिल्यांदा बाहेरून दाखवतो तुम्हाला, गाडी नेमकी पिकअप कशा पद्धतीने किंवा गर्दीतून कशी चालवायची आणि नेमकी मुवमेंट पायामध्ये काय होते हे नंतर दाखवतो. ओके, तर आता आपण बघूया गाडी गर्दीतून कशी बाहेर काढायची. तर आता गर्दीतून गाडी कशी बाहेर काढायची हे मी तुम्हाला सांगतो. ह्याच्यामध्ये सगळ्यात पहिलं काम करायचं ते म्हणजे आपला राईटवाला पाय कंपल्सरी ब्रेकवरती पाहिजे. ठीक आहे, क्लच दाबलेला आहे, क्लच दाबलेला आहे, गाडी चालू करतोय, गाडी चालू केलेली आहे. हा पाय ब्रेकवरती असाच ठेवतोय मी. आता कुठेही ब्रेक ऑपरेट करायची गरज नाही तुम्हाला. कुठं गरज आहे ते तुम्ही ठरवा. ओके, आता कुठं गरज नाही आहे ते सांगतो मी. एकदम सावकाश क्लच सोडतोय मी, हळूहळू क्लच रिलीज करायला लागलोय बघा. गाडी हळूहळू पुढे चालल्या बरोबर पिकअप पॉईंट पर्यंत क्लच आला. आता पिकअप पॉईंट पर्यंत क्लच आल्यावर मी काय करतोय, आता परत क्लच दाबतोय, परत सावकाश क्लच सोडतोय. ब्रेकचा पाय काहीच करत नाही मी ऑपरेटिंग, फक्त क्लच दाबला, क्लच सोडला. हाफ क्लच सोडतोय बरं का दरवेळेस. परत क्लच दाबला, परत हाफ क्लच सोडायला लागलोय, परत क्लच दाबला, परत हाफ क्लच सोडायला लागलोय, परत क्लच दाबला, परत हाफ क्लच सोडायला लागलोय, परत क्लच दाबला, हाफ क्लच सोडायला लागलोय, परत क्लच दाबला. आता समजा ह्या मुवमेंटमध्ये अचानक कोणीतरी आडवं आलं. ठीक आहे, मी हा सगळा खेळ करायला लागलोय, हळूहळू क्लच सोडायला लागलोय, परत क्लच दाबायला लागलोय, परत क्लच सोडायला लागलोय, परत क्लच दाबायला लागलोय. ह्या मुवमेंटमध्ये जर अचानक कोण आडवं आलं तर क्लच दाबलेला असताना ब्रेक दाबायचा आपल्याला. ठीक आहे, परत दाखवतो बघा मी. हा पिकअप घेतलो, आता काका आडवे आले, क्लच दाबला मी, ब्रेक दाबला, गाडी थांबली पूर्ण. परत पहिल्यांदा ब्रेक रिलीज करायचा आहे, त्यानंतर क्लच हळूहळू सोडायचा आहे. परत क्लच दाबला, कोण आडवा आला, ब्रेक दाबला, परत ब्रेक सोडला, परत क्लच हळूहळू सोडायला लागलोय. तर ठीक आहे, तर मित्रांनो आता तुम्ही बघितला की गाडी पिकअप कशी करायची, त्याच्यानंतर गर्दीमधून गाडी कशी बाहेर काढायची. ठीक आहे, तर ह्या गोष्टी तुम्ही कुठं कुठं यूज करू शकताय. सगळ्यात पहिलं म्हणजे पिकअप घेण्यासाठी, म्हणजे घरातून गाडी बाहेर काढताना किंवा घरात गाडी लावताना, पार्किंग झोन मधून बाहेर काढताना, पार्किंग करताना, क्राऊड एरियामधून बाहेर काढण्यासाठी किंवा चौकातून गाडी क्रॉस करण्यासाठी, ह्या सगळ्या गोष्टींसाठी तुम्हाला ही पद्धत नक्कीच उपयोगाला येईल. तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आपल्या मित्रांबरोबर नक्कीच शेअर करायला विसरू नका, आपल्या मित्रांना सांगायला विसरू नका आणि आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.